हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ। तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारचाच हा व्हिडिओ आहे। तर गुरुवार बरोबरच आज एक छान योग आहे, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग आहे। हा शुभ आणि खूप दुर्मिळ असा योग मानला जातो। जेव्हा दोन नक्षत्र एकत्र येतात तेव्हा हा योग तयार होतात असं म्हणलं जातं। या दिवशी केलेलं काम अक्षय तृतीयाप्रमाणेच अक्षय म्हणजे कधी न संपणारे फळ देणारे असते असे मानले जाते। तर आता गुरुपुष्यामृत योग आहे म्हटल्यावर आपल्याला घरातही काही गोष्टी कराव्या लागतात। तसंच देवपूजा हे तर आपण करतोच, त्याचबरोबर काही अजून गोष्टी कराव्या लागतात। तर या दिवशी आहे ना आपण लक्ष्मीपूजन, गुरुपूजन याला विशेष महत्त्व प्राप्त। घरात आपल्या काही गोष्टी आणायच्या म्हणलं तरीही खूप शुभ योग मानला जातो। या दिवशी आपण आहे ना दुसऱ्या काही गोष्टी नाही जमल्या तर आपण तुळस, मनी प्लॅन्ट, कुबेर यंत्र या दिवशी आणू शकतो। आणि देवघरासाठी ही कुठली एखादी नवीन गोष्ट आपल्याला खरेदी करायची आहे, तसंच आपल्याला अजून दुसरी सोन्याची खरेदी करायची आहे तर मग या दिवशी करू शकतो। तसं आहे ना म्हणलं जातं गुरुपुष्यामृतला आहे ना एक तरी म्हणजे एक गुंज तरी एक थोडंसं जेवढं जमल तेवढं सोनं घ्यावं असं म्हणलं जातं, कारण ते अक्षय राहतं असं म्हणलं जातं। त्यामुळे या दिवशी खूप लोक या दिवशी खरेदी करतात। तर या दिवशी आहे ना आपल्याला काही गोष्टी टाळाव्या लागतात। आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर ती काढण्यासाठी काही उपाय करावे लागतात। तसंच आपल्याला उधारी पाधारी असेल तर ती या दिवशी करायची नाही असं म्हणलं जातं। वादविवाद राग हे तर आपल्याला म्हणजे टाळायला सांगतातच। काही एखादी चांगली गोष्ट आपल्या घरात होण्यासाठी आपण काही करत असेल तर या गोष्टी हे आपल्याला पाळाव्या लागतात। आता गुरुपुष्यामृत योग हा सर्व कामांसाठी सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो। या दिवशी केलेलं काम हा एकदम दीर्घकाळ टिकणारं असं आणि यश देणारं असतं असं मानलं जातं। त्यामुळं खूप लोक आहे ना गुरुपुष्य योग आहे ना पाळतात। माझ्याकडून बोलता बोलता आहे ना चूक होऊन जाते आणि असं तोंडातून येतं गुरुपुष्यामृत असं म्हणलं जातं त्याला। तर असं तर आहे ना छानशी देवांना आज मी स्वच्छ केलं। काय झालं, जे अक्षय तृतीया दिवशी देवांचा मी अभिषेक घातला ना, त्यात तेल आपण जे तूप वापरतो आणि माझं आहे ना तेल ही मी ह्यावेळेस ही तीच चूक नंतर केली की ते जे तेल आणलं आहे ना त्याने माझ्या अजून देवघराला काजळी चढते। तिळाचं तेल म्हणून मला आहे ना जर वेळेस हे असं व्हायला लागले। आता मी तेलाचा विचारच काढला आहे की एवढं देवघर असं तेलकट झाल्यासारखं होतं आहे आणि काजळीही चढते। त्यामुळं मग तेलाचाही तो प्रॉब्लेम झाला आहे। आणि अक्षय तृतीयाला जे देवांच्या सगळ्या मी अभिषेक केला होता ना त्याच्यात तूप वापरलं जातं ना, त्यामुळं मग एकदम तेलकट असे झाले होते। म्हटलं चला आज आहे ना देवांना स्वच्छही करून घेऊ, गुरुवारही आहे त्यामुळे आहे ना मी देवांना छान स्वच्छ करून घेतलं। आणि मग देवांना चंदन लावलं, हळदी कुंकू म्हणजे स्त्री देवतांना हळदी कुंकू असं लावून छानशी देवपूजा करून घेतली। आणि देवपूजा करायचं म्हणलं की असं छान वेळ असावा तर मग खूप मनाला प्रसन्न करणारी देवपूजा। छान देवपूजा बरोबर आहे ना आपल्याला मंदिरातही या दिवशी जमलं तर जायचं। मठात गेल्यानंतर खरंच खूप छान वाटतं। तसंही आपण गुरुवारी कधी कधी मी तर आवर्जून जाते, पण असा योग असेल ना त्या दिवशी तर आवर्जून जावं मठामध्ये। तर मी जाणार आहे संध्याकाळी, बघू आता। तर काल बुधवार होता आणि बुधवारी मी आठवड्याचा जे भाजीला लागतं ते सगळं मी आठवड्याचं एकाच दिवशी खरेदी करत असते, कारण सारखं आम्हाला जरा थोडंसं लांब असल्यामुळं जाणं होत नाही। त्यामुळं मग मी गेलो होतो आम्ही, पण आहे ना पावसामुळे म्हणा की आता इथं कॉर्पोरेशन असतं तर त्यांनी आहे ना जे भाजीवाले बसतात त्यांना बसूनच दिलं नाही। त्यामुळं मग भाजीला मी काही उशीरही चालता मला आणि मग म्हटलं जाऊ दे आता। त्यामुळं मी घाई गडबडीतच आले आणि माझं दुसरंही काम होतं त्यामुळं। तर भाजीला काही मी आणलं नाही। मग रात्री आहे ना झोपतानाच मी छोले भिजू घातले होते। म्हटलं सकाळी छानपैकी छोलेची भाजी करू, कारण आहे ना कधी कधी थोडंसं वेगळं मुलांनाही चांगलं वाटतं। त्यामुळं मग छोलेच करायचं ठरवलं, त्यांना आवडतात ही छोले। त्यामुळं मी छोलेची भाजी कशी करते तुम्हाला आज दाखवते। तर कांदा भरपूर घेतला आहे आणि तो तेलामध्ये थोडासा परतून घेतला आहे। त्याच्यात आलं, लसूण आणि 1-2 मिरच्याही टाकल्यात। मिरच्या नाही टाकल्या तरी चालतात, पण मी एका लेखामध्ये वाचले की मिरची आपल्या जेवणामध्ये, हिरवी मिरची आपल्या जेवणामध्ये असावी। त्यामुळं मग मी आवर्जून एका तरी भाजीमध्ये घालते जेणेकरून आपल्याला त्याचं लाभही मिळावा। तर असं
तर इथं आहे ना मी टोमॅटो कट करून घेतले आहे आणि ग्रेव्ही आपली घट्ट दाटसर हवी त्यासाठी कोण बेसन टाकतं काय, पण आहे ना हे थोडेसे छोले आहे ना त्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. टोमॅटो बरोबर आहे ना बारीकही होतात, नाही तर असे टाकले तर एवढे बारीक होत नाहीत. तर मग मी टोमॅटो बरोबरच त्याला बारीक करून घेते. आणि इथं आता फोडणीची तयारी, आणि छोले मी शिजवून घेतले, त्याच्यात मीठ ते थोडे खडे मसालेही टाकले. आणि आता इथंही थोडेसे मी खडे मसाले टाकले. मी जास्त मसाले अख्खे टाकत नाही, कारण परत मुलांना खाता नाही ना, त्यांना खूप त्रास होतो. त्यामुळं मग मी थोडेसेच टाकते, पण टेस्टला छान लागतात म्हणून थोडे तरी ते मी टाकते आवर्जून. तर इथं आहे ना मी जे आपण कांदा लसूण पेस्ट केली आहे ना त्याची पेस्ट टाकली अगोदर, आणि ते अगोदरच आपण परतून घेतलेले असते, पण आहे ना तरी पण आपण थोडे तेलात वरतली का त्याचं अजून टेस्टमध्ये छान लागतं. खडे मसाल्यामध्ये आहे ना मी लवंग थोडे 2-3 मिरे, दालचिनी आणि शहाजिरं थोडंसं टाकलं आहे, आणि स्टार फूल असतं ते थोडंसं टाकलं आहे. आता जास्त माझ्याकडे खडे मसाले नाही आहेत, तरी पण मी त्यातले थोडे थोडे टाकले आहेत. आणि तमालपत्र मी आवर्जून टाकते, मला नॉनव्हेजच्या भाजीत ही तमालपत्र खूप आवडतं म्हणून मी टाकते. तर तमालपत्राचं एक छानपैकी हे राहतं थोडासा वास. तर आता इथं आपले घरातील बेसिक मसाले, हळद, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, थोडंसं हिंग, आणि आमच्या तरी ना भाजीमध्ये काळं तिखटच म्हणजे चांगलं लागतं म्हणून आहे ना मी तेच. आणि त्यांना घरामध्ये पहिल्यापासूनच अशा काळ्या मसाल्याची भाजी खायची सवय लागली ना, त्यामुळं आम्हाला लाल मसाल्याची भाजी थोडीशी खाल्ली जात नाही. त्यामुळं मग काळा मसाला, आणि त्या मसाल्यात भरपूर असे मसाले असतात. मी मसाल्याची रेसिपी ऑलरेडी टाकली आहे, तर तोच काळा मसाला माझ्याकडे असतो, आणि तो आम्हाला वर्षभर आम्ही तोच वापरतो. आणि लाल तिखट फक्त आम्ही सुक्या भाजीला शक्यतो वापरते. तर आता ते जे आपण टोमॅटो आणि छोले बारीक करून घेतले आहे ना, तेही त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून आहे ना ग्रेव्ही खाली आहे ना करपू नाही आणि मसालेही जळू नयेत, त्यामुळं मग थोडंसं पाणी टाकायचं. आणि याला आहे ना छान तेल सुटेपर्यंत आपल्याला तसंच झाकून ठेवायचं, कारण हे जर तेल सुटेपर्यंत तसंच ठेवलं ना त्याची टेस्टमध्ये फरक तर पडतोच, पण आहे ना कलरही छान येतो. आता इथं काळा मसाला घरचा असल्यामुळे ना लाल कलर काही एवढा येत नाही, पण आहे ना टेस्टला एकदम छान अशी बनते. जर तुम्हाला आवडत असेल ना तर वरतून परत आपण काश्मीरी लाल तिखटाचा तडका देऊ शकतो. तर आता हे छोले मी रात्री भिजवून शिजवून घेतलेले होते, त्यातही थोडंसं मीठ ते, आणि याच्यामध्ये आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे. आणि मीठ टाकलेलं आहे मी ऑलरेडी, त्यामुळं मग मी परत कमी जास्त बघून मी नंतर टाकणार आहे. तर आता इथं कस्तुरी मेथी टाकली आहे, त्याचाही छान वास येतो. आणि हे चुरगळून जर आपल्याकडे ना असं चुरगळत नसेल ना तर थोडीशी गरम करायची आणि मग टाकायची, मग तिचा अजून छान फ्लेवर लागतो. तर अशा पद्धतीने मी छोलेची भाजी करते, आणि छोलेची भाजी आमच्या घरात आवडते. आठवड्यातून भाजी असो नाही तर घरामध्ये नसो, छोलेची भाजी पक्की असते. आणि आता आहे ना मी घरामध्ये ना अशी आहे ना धूप लावते, त्यामुळं घरामधलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होतं. आणि काल मी गेले होते बाजारात, तर आता आमची लवकरच यात्रा येणार आहे इथली, तर यात्रेला मी नक्की जाईल आणि तुम्हालाही दाखवेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब